नर्मदे हर. बघा, आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती दिलेली आहे की कुठल्या गरजेच्या वस्तू आहेत की ज्या तुम्हाला नर्मदा परिक्रमा करण्या अगोदर तुम्हाला त्या आवर्जून सोबत घ्यायच्या आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की काय काय नक्की आपल्याला घ्यायचं आहे. तर नर्मदा परिक्रमा जी असते चैत्र महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा जी मध्य प्रदेशमध्ये पण असते आणि गुजरातमध्ये पण असते. तर ह्या उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेचं महत्त्व मला अजिबात माहिती नव्हतं. पण 4 वर्षापूर्वी महेशदादा जोशी यांच्यामुळे मला त्याची माहिती कळाली, उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा. आणि त्यांच्यासोबत मी पहिली परिक्रमा केली आणि त्यानंतर मला भरभरून आशीर्वाद मिळत आहे ह्या नर्मदा मैयाचे. यावर्षीची माझी नर्मदा परिक्रमा ही 4थी परिक्रमा होती आणि मला असं वाटतं साक्षात ती नर्मदा मैया आपल्याला बोलवून घेते आणि एक अशी परिक्रमा म्हणजे जी अतिशय पुण्यदायिनी आहे आणि फलदायी आहे अशी ही नर्मदा परिक्रमा. नर्मदा परिक्रमा करण्या अगोदर आवर्जून ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या थोडक्यात मी तुम्हाला सांगते की नर्मदा परिक्रमा जेव्हा तुम्ही प्लॅन करता तेव्हा ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. तुमच्यासोबत तुम्ही एक सॅक ठेवू शकता आणि ती 21 किलोमीटरचं अंतर तुम्हाला पायी चालायचं असतं. आणि जे वयस्कर आहेत 21 किलोमीटर जे चालू शकत नाही, आजारी असतात, कोणी वृद्ध असतात तर ते चालू शकत नाही, त्यांच्यासाठी इको व्हॅन असते. त्याचं साधारण 750 ते 800 रुपये भाडं असतं आणि जी देवस्थानं आम्ही पायी चालून म्हणजे नर्मदा परिक्रमा करणारे करतात तेच तुम्हाला व्हॅनमधनं तिथे परिक्रमा ते देवस्थानं तुम्हाला दर्शन करून ते आणतात. तर ह्याच्यामध्ये आवर्जून ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्यात अगोदर म्हणजे नर्मदा मैया ही ब्रह्मचारिणी आहे. ब्रह्मचारिणी असल्यामुळे पांढऱ्या वस्त्राचं खूप महत्त्व आहे. पुरुष असो स्त्री असो तर त्यांनी पांढरा वस्त्र धारण करायचं आहे. म्हणजे पांढरे वस्त्र तुम्ही आवर्जून घ्यायचे आहेत जेव्हा तुम्ही नर्मदा परिक्रमा करायला लागतात. तर नर्मदा परिक्रमा करत असताना एकच तुमची वाट अशी आहे की जी एक नदी तुम्ही एका बाजूचं तुम्ही टोक पार करता. ते आहे असा पूल तयार केलेला आहे आणि त्या पुलावरनं तुम्ही नदीचा काठ इकडून तिकडं उत्तरेकडनं दक्षिणेकडे असा तुम्ही पार करता आणि परत तुम्हाला एक नदीचा काठ पार करायचा असतो तो तुम्हाला बोटीने करता येतो. तर हे 10 मिनिटाचा आहे बोटीचा पण जो काही आहे म्हणजे तेवढं बोट प्रवास. तर नर्मदा परिक्रमा जेव्हा तुम्ही करायला लागता कुठल्या ग्रुपतर्फे चालला असाल तर तुमचं रजिस्ट्रेशन होईलच. पण जे स्वतःहून ठरवून जात आहे त्यांनी आवर्जून आधी ऑनलाईन वेबसाईट असते नर्मदा परिक्रमा करण्यासाठी तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करणं खूप आवश्यक आहे. यावर्षीपासनं रजिस्ट्रेशन गरजेचं त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर नर्मदा तुम्ही जेव्हा बोटने तुम्ही तिथे तो प्रवास करत असता 10 मिनिटाचा त्याच्यामध्ये तुम्हाला लाईफ जॅकेट पण घालणं पण खूप गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कंपल्सरी आहे. जर तुम्ही नाही केलं तर याच्यासाठी तुम्हाला दंड आकारण्यात येतो. तर ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून करायच्या आहे. आणि जेव्हा नर्मदा परिक्रमेची तयारी करतात त्यात पांढरा ड्रेस, मग त्यानंतर तुमच्या चालत तुम्ही करत आहात, तुम्ही व्हॅननी जरी करत असला तरी तुमच्या बॅगेमध्ये म्हणजे सॅकमध्ये तुम्हाला कंपल्सरी एक बॉटल ठेवायची आहे, पाण्याची बॉटल आणि एक नर्मदा जल तुम्ही भरून घ्यायचं आहे. वाटेमध्ये जिथे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही शिवलिंगाचं दर्शन घेता त्या शिवलिंगावर आवर्जून तुम्ही एक छोटंसं भांडं ठेवा, लोटा ठेवा, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की तांब्याचं किंवा पितळेचं असं छोटंसं तुम्ही, आणि त्याच्यातच तुम्ही ते जल घेऊन मग तुम्ही प्रत्येक शिवलिंगावर तिथे घालायचं आहे. शिवलिंग जे स्थापित केलेले आहेत विविध ऋषीमुनींनी, तर त्या शिवलिंगाचं अत्यंत महत्त्व आहे. म्हणून तेच आपण परिक्रमा करताना शिवलिंगांचं दर्शन घेत आणि बाकीचं जी काही आहे मारुतीची देवळं आहेत, गणपती बाप्पांची आहेत, मग श्रीराम सीतामय्या हनुमानजी यांचे आहेत, त्यांना आपण दर्शन घेत घेत पुढे जात असतो. तर अजून तुमच्या सॅकमध्ये तुम्ही आवर्जून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे बघा नर्मदा मैयासाठी साडी. तर ती तुम्ही अगदी म्हणजे असं नाही आहे की खूप तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे घ्यायला पाहिजे. तर पांढऱ्या साडीचं महत्त्व असल्यामुळे पांढऱ्या साडीवर जर काही डिझाईन असलेली अशी साडी तुम्ही घेऊ शकता. नर्मदा मैयाची ओटी एक भरून घ्यायची आहे, म्हणजे ओटीचं तुम्ही 2 ओट्या तुमच्यासोबत ठेवू शकता आणि घरातले तांदूळ ओटीचं सामान तुम्ही भरून घ्यायचं आहे, ते तुमच्यासोबत ठेवायचं आहे. आणि मग तुम्ही ही ओटी जेव्हा सकाळी तुम्ही पहाटे परिक्रमेला निघता तर त्यावेळेस तुम्हाला संकल्प सोडून ही ओटी तिथे नर्मदा मैयाला तुम्हाला समर्पित करायची असते. नर्मदा मैयाला तुम्हाला विनंती करायची असते की माझी ही संकल्प सोडून माझी ही परिक्रमा तू तुझ्या आशीर्वादाने पूर्ण करून घे. तर
खूप आवश्यक आहे संकल्प सोडणं. काही ठिकाणी आदल्या दिवशी करून घेतात संकल्प. काही ठिकाणी तुम्ही पहाटे उठून एखाद्या देवळात जाऊन तुम्ही तिथे संकल्प सोडू शकता. नर्मदा मैयाच्या काठावर जे देऊळ असेल तर त्या ठिकाणी तुम्ही संकल्प सोडून मग तुमची परिक्रमा सुरू करायची आहे. तर अशी ही परिक्रमा, त्याच्यामध्ये तुम्ही नर्मदा मैयाची साडी, 2 ओट्या आणि शिवाय त्याच्यासोबत तुम्हाला वाटेमध्ये जे कुमारिका असतात किंवा छोटी लहान मुलं असतात गरीब वगैरे, तर त्यांना देण्यासाठी छोटा छोटा खाऊ. तर नॉट नेसेसरी कंपल्सरी की तुम्ही सॅकमध्ये घ्या. तिथे छोटी छोटी दुकानं असतात, त्या दुकानातनं पण तुम्ही खाऊ घेऊन त्या मुलांना देऊ शकता, नाही तर पैसे तुम्ही देऊ शकता. तर ह्या गोष्टी तुम्हाला आवर्जून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यासोबत तुम्ही नर्मदा मैयाची साडी घेतलेली आहे. मँगलोर हे शिवलिंगच ह्या ठिकाणी आहे. इथे या ठिकाणी असं म्हणतात की शिवशक्तीचं हे जे स्थान आहे, तर ह्या ठिकाणी तुम्ही शिवलिंगाला अर्पण करण्यासाठी कद घेऊ शकता, जी धोत्राची जोडी असते ती घेऊ शकता. चांदीचं बेलपत्र ज्यांना शक्य असेल ते घ्या. आणि बेलाची पानं तुम्ही सोबत ठेवा. जिथे जिथे शिवलिंगाला तुम्ही पूजा करायची तर एक एक बेलपत्र तुम्ही वाहू शकता. चंदन तुम्ही समर्पित करू शकता. आणि जल अर्पण करून, चंदन समर्पित करून म्हणजे, आणि मग तुम्ही बेलपत्र पाहू शकता. किंवा ज्या ठिकाणी मी जसं म्हटलं की मँगलोर, मंगळाचा त्रास ज्यांना असेल तो त्रास कमी होण्यासाठी या शिवलिंगाला इथे संकल्प सोडून कोणी कोणी रुद्राभिषेक करता. तुम्ही तिथे परिक्रमा करत असला तर तुम्ही तिथे वस्त्र तुम्ही तिथे अर्पण करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही ही नर्मदा मैयाची परिक्रमा करण्यासाठी तयारी करायची आहे. त्याचबरोबर तुमच्यासोबत भिजवलेल्या तुपाच्या वाती. मग काही ठिकाणी तुम्हाला जेव्हा तुम्ही नदी पार करता, म्हणजे त्या मैयाचा काठ पार करता, तर त्यावेळेस तुम्हाला दिवे लावायचे असतात. तर तुम्हाला दिवे मिळतात. जे काही ठिकाणी शेणाचे असे तुम्हाला पंत्या मिळतील दिवे. इथे म्हणजे जसं पुण्यात राहणारे लोक आहेत त्यांना माहिती की शेणाचे गोमय अशा पंत्या मिळतात, तर त्या पंत्या तुम्ही घेऊ शकता. आणि शिवाय तुम्ही पत्रावळीच्या ज्या तयार केलेल्या असतात द्रोण, त्याच्यामध्ये पण तुम्ही घेऊन दिवा तुम्ही त्या मैयासाठी तुम्ही समर्पित करू शकता. तो दिवा लावून तिथे नदीत सोडायचा असता. तर कृपया प्लॅस्टिकचा वापर करू नका. जेव्हा जेव्हा तुम्ही परिक्रमेला जाल, मैयाची पूजा कराल, तर तेव्हा आवर्जून तुम्ही प्रदूषित न करण्याचा संकल्प करा. आता गुजरात सरकारने खूप छान तिथे सुविधा केलेल्या आहेत. त्यांनी सगळीकडनंच कंपाऊंड घालून टाकलेलं आहे की ज्यामुळे लोक जे काही तिथे प्रदूषित होत होती मैया, तर ती आता प्रदूषित होत नाही आहे. तरी तुम्ही काहीही तिथे न फेकण्याचा संकल्प करा. खाऊन परत त्या पात्रामध्ये काहीतरी वर्ण टाकायचं वगैरे, तर असं कृपया करू नका. तिथे भरपूर आपण म्हणू शकतो की जी समुद्र जीव आहेत, म्हणजे त्या याच्यामध्ये नदीच्या मैयाच्या नदीमध्ये जे काही मासे आहेत विविध प्रकारचे वगैरे, त्यांना मगरी आहेत, तर त्यांना काही त्रास व्हायला नको म्हणून अजिबात प्रदूषित करू नका. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. सॅकमध्ये तुम्ही नर्मदा मैयाची साडी बघा, कद घेतलेला आहे. कद तुम्हाला समर्पण करायचं आहे शिवलिंगावर. मँगलोरला सहसा करतात, नाही तर शूलपाणेश्वर म्हणून अजून एक आहे, त्या ठिकाणी तुम्ही हे कद अर्पण करू शकता. तर दिवे घ्यायचे आहे, तुपाच्या वाती घ्यायच्या आहे, 2 ओट्या घ्यायच्या आहे. कुमारिकांना तुम्हाला द्यायला अगदी थोडंसं पाहिजे असेल तर वाटेमध्ये तुम्ही ते घ्यायचं आहे. आणि नर्मदा जल तुम्ही स्वतःसोबत ठेवा, चंदन ठेवा, बेलपत्र ठेवा. तर ह्या आवर्जून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर पांढरे वस्त्र तुम्ही नेसून मग तुम्ही परिक्रमा करत असता. आणि तुमच्यासोबत तुम्ही स्कार्फ, टोपी, ज्यांना आवश्यक असेल त्यांनी सनकोट पण घेऊ शकता. तर असं परिक्रमेसाठी हे लागणारं साहित्य आहे. त्याचबरोबर उन्हापासून संरक्षण होण्यासाठी तुम्ही गॉगल घेऊ शकता. आणि त्याचबरोबर सनस्क्रीन आवर्जून तुम्ही लावायचं आहे, कारण चैत्र महिना असतो त्यामुळे खूप कडक ऊन असतं. अगदी 7:30-8 पासूनच कडक ऊन तुम्हाला लागायला लागतं. आता ह्या तुमच्या आवश्यक असलेल्या गोष्टी. आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही नर्मदा मैयाचा काठ ओलांडता, तिथे स्प्रिंकलर लावलेले आहेत, शॉवरची व्यवस्था केलेली आहे. तिथं तुम्ही स्नान करू शकता. आणि स्नान करून तुम्ही तिथे कपडे बदलू शकता. तिथे तंबू असे तयार केलेले आहेत. ज्यांना शक्य आहे ते अजून एक ड्रेस तिथे सॅकमध्ये ठेवून तुम्ही चेंज करू शकता. मी ह्यावेळेस केले तर आम्ही शॉवर घेऊन आम्ही तसंच मी पुढे चालायला लागले. तर आपोआप पुढे आपण चालत असतो तेव्हा तो वाळून जातो, कारण उन्हाळा असतो, तर त्याची पण काही आवश्यकता नाही आहे. अशा प्रकारे तुम्ही नर्मदा मैया आणि तिचे आशीर्वाद तुम्ही घेऊ शकता. आणि मला आलेला ह्यावेळेसचा अनुभव मी तुम्हाला आज सांगणार आहे. मला पहिली परिक्रमा झाली, दुसरी झाली, तिसरी झाली. तिसऱ्या परिक्रमेतला अनुभव मी शेअर केलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं की जसं शंकर महाराजांचा मठ होता, आम्ही रात्री तिथे गेलो, म्हणजे नर्मदा मैयाचा संकल्प सोडून आम्ही तिथे पोहोचलो. पहिली पायरी चढल्यावरच आम्हाला लक्षात आलं की सगळीकडे अंधार होता.
तर त्यामुळे आम्हाला वाटलं की आता मठ बंद झालेला आहे, 9:30 वाजले होते रात्रीचे, म्हणून आम्ही जिथे आहे व्यवस्था राहण्याची तिथे आलो आणि परत आम्ही म्हटलं की उद्या नक्की जाऊया. तर त्यावेळेस अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते की त्यावेळेस माझं दर्शन नाही होऊ शकलं. दुसऱ्या दिवशी आम्ही परिक्रमा करून आल्यानंतर 21 किलोमीटर झाल्यानंतर प्रचंड थकलेलो असल्यामुळे प्रायोरिटी आम्ही कन्यापूजन, आणि कन्यापूजन झाल्यानंतर लगेच कढाई प्रसाद असतो, तो कढाई प्रसाद आम्ही घेतला. तर त्यामुळे असं डोक्यात होतं की शंकर महाराजांच्या मठात आपल्याला जायचं आहे, पण काही कारणामुळे ते झालं नाही. आणि आम्ही जिथे बसलो होतो, ज्या घरामध्ये आम्ही थांबलो होतो, तिथे मला साक्षात म्हणजे एक व्यक्ती आली आणि ती व्यक्ती डायरेक्ट माझ्याकडेच बोट करून बोलायला लागली की तुम्ही शंकर महाराजांच्या मठात रात्री आला होता, पण वर नाही आला मठात तुम्ही. तर मी म्हटलं नाही, आम्ही आलो होतो, पण तिथे अंधार दिसला म्हणून आम्ही वापस आलो होतो. म्हणे मी तिथेच बसलेलो होतो. तर आम्हाला असं वाटलं की त्या मठातले असतील आणि ते आम्हाला सांगत होते. तर म्हटलं आम्ही नक्की येऊन जाऊ बरं का आता, म्हणजे हे झालं की कढई प्रसाद. आणि आम्ही ज्या घरात बसलो होतो ती व्यक्ती आली, आमच्याशी बोलली. ती आज स्वयंपाकघरातनं बाहेर आली होती आणि नंतर ती तशीच बाहेर निघून गेली. तर त्या व्यक्तीचं वेश माझ्या लक्षात होता की त्यांनी काय परिधान केलेलं आहे, पांढरे वस्त्र होते त्या व्यक्तीच्या अंगात वगैरे. आणि रात्री जेव्हा परतीचा आमचा प्रवास होता दुसऱ्या दिवशी, म्हणजे माझं काही कारणामुळे आम्ही तिथे जाऊ नाही शकलो शंकर महाराजांच्या मठात, पण परतीच्या प्रवासात आमच्यासोबत जे होते त्यांच्याशी बोलत असताना मी म्हटलं की अरे असं असं झालं आणि ती व्यक्ती आली आणि माझं राहिलंच बरं का, म्हणजे शंकर महाराजांच्या मठात जायचं राहिलं. तर एक जण होत्या वयस्कर बाई, त्या मला म्हटल्या की मी म्हटलं एक मराठीत माणूस बोलत होता, त्या घरामध्ये सगळे हिंदी बोलणारे होते आणि माहिती नाही तो कुठून मराठी बोलत होता. म्हणजे मी नंतरही त्या घरात जाऊन विचारलं होतं स्वयंपाकघरात की इथे कोण होते की ते आत्ता तुमच्या येऊन स्वयंपाकघरातनं बाहेर गेले. तर त्या आतल्या बाई मला म्हटलं की इथे तर कोणीच नाही आलं. आणि मी जेव्हा बाहेर जाऊन विचारलं होतं की आत्ता एक जण आले होते, व्यक्ती माझ्याशी बोलली आणि ती निघून गेली, तर त्या घराचे जे आम्ही ज्यांच्याकडे राहत होतो ते म्हटले की नाही इथे तर कोणीच नाही आलं आत्ता. म्हणजे आम्ही हॉलमध्ये जेवढ्या बसलेलो होतो, मीनाताई करमरकर, माझ्या दोघी तिघी मैत्रिणी, आम्हीच फक्त त्या व्यक्तीशी माझं मेनली इंटरॅक्शन झालं. आणि नंतर मला ट्रेनमध्ये त्या बाईंनी सांगितलं की मी म्हटलं त्यांनी असं साधारण वरचं असं पांढरा हाफ शर्ट घातल्यासारखं बंडी आणि खाली पायजमा होता. तर त्या म्हटल्या तुम्हाला माहिती आहे का शंकर महाराजांचा हाच ड्रेस होता, म्हणजे जेव्हा शंकर महाराज होते तर तेव्हा ते हाच ड्रेस घालायचे. तर तेव्हा मला असं झालं की अरे हे तर साक्षात शंकर महाराज आपल्याला येऊन सांगून गेले की अरे तुम्ही हे करायला पाहिजे होतं. तर ती रुखरुख माझ्या मनात राहिली. आणि जेव्हा मी पुण्यात पोहोचले रात्रीचे 11 11:30 वाजले होते मागच्या परिक्रमेच्या वेळेस, आणि मी असं ठरवलं की अरे आपण उठून आपल्याला जायचं आहे उद्या, आपण काही झालं तरी पुण्यातल्या शंकर महाराजांच्या मठात जायचं आहे असं म्हणून मी झोपले. आणि पहाटेच्या वेळेला मला साक्षात शंकर महाराज अगदी समोर दिसले आणि अगदी ते असे समोर उभे दिसले आणि काही नाही तेवढाच दृष्टांत दिला. आणि पहाटेची वेळ होती 4 4:30ची. आणि मी एकदम खाडकन उठून बसले. म्हटलं नाही काहीही झालं तरी शंकर महाराजांच्या मठात आपल्याला जायचं आहे. शंकर महाराजांची माहिती खरंच सांगते, मला कधीही माहिती नव्हते शंकर महाराज. पीस रेकी फॅमिलीमधली ग्रेट रेकी मास्टर वर्षा मराठे हिच्यामुळे मला शंकर महाराजांच्या मठाची माहिती कळाली. तिने मला नवरात्रीमध्ये अष्टमीच्या अगोदर तिने मला गुरुगीता शंकर महाराजांचं पुस्तक मला तिने आणून दिलं आणि ती म्हटली की मॅम खूप छान आहे, प्रभावी आहे, तुम्ही नक्की बघा. तर त्याचं पारायण माझं करण्याचा योग आला. तिने मला दिल्यानंतर मी मठात जायला लागले आणि मला त्याचे व्हायब्रेशन्स यायला लागले. तर शंकर महाराज मला असं वाटतं की खूप दत्तगुरू संप्रदायामधला एक प्रभावी अवतार आहे आणि त्यांचे आशीर्वाद मला जाणवायला लागले. आणि मग मागच्या वेळेस जेव्हा मी परिक्रमेवरून आले तेव्हा मी त्या दिवशी सकाळी उठून आवरून मी आधी मठात गेले, दर्शन घेतलं. खूप वेळ मी तिथे घालवला आणि तो पण माझा एक्सपिरियन्स खूप छान आहे की मठामध्ये माझं दर्शन होऊन मला जो रिक्षावाला मला जो भेटला होता, तर मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आपल्याच एरियात राहता का, तर जाताना मी कदाचित तुमच्यासोबत येईल, पण मला मठामध्ये खूप उशीर होणार आहे, तुम्हाला जर कोणी आलं गिऱ्हाईक तर तुम्ही निघून जा. जवळपास 1 तास मला मठामध्ये लागला माझं सगळं मी करून महाराजांच्या. मी बाहेर आले आणि बघितलं तर तो रिक्षावाले तसेच थांबलेले होते. ते म्हटले नाही ताई कोणी आलं नाही. आणि मग मला ते भेटले आणि मग जाताना त्यांनी मला शंकर महाराजांचीच त्यांना आलेली अनुभूती ती सांगत गेली. आपण मला असं वाटतं की आपल्याला ज्या गोष्टीची ओढ असते ती गोष्ट आपोआपच तशी घडायला लागते. त्यांनी त्यांचे काय अनुभव सांगितले आणि अशा प्रकारे मी दर्शन घेऊन आले. आणि मी म्हटले यापुढे मी जेव्हा कधी नर्मदा परिक्रमेला जाईल तर मी नक्की आवर्जून शंकर महाराजांच्या मठामध्ये मी जाणारच आहे.
तर ह्यावेळेस माझा तो योग आला ह्या परिक्रमेच्या वेळेस. परिक्रमेला आम्ही जेव्हा 3:30ला पोहोचलो टिळकवाड्याला, संकल्प मैयाच्या प्राचीन मंदिरामध्ये सोडून आम्ही निघालो, तेव्हा मी तिथे कमलेशबाई होते, ज्यांच्याकडे आमची खाण्याची व्यवस्था असते. कमलेशबाईंना मी म्हटलं की कमलेशबाई, मला इथे शंकर महाराजांच्या मठात जायचं, एवढ्या सकाळी तो उघडा असेल का? म्हणे हां दीदी, ओ खुलाई आहे. तर ते मला घेऊन गेले त्या मठात आणि आम्ही मठामध्ये गेल्या गेल्या तिथे एक जोडी होती, नवरा बायको, पांढरे वस्त्र धारण केलेले, आणि त्यांनी पण लगेचच त्यांनी आरतीला सुरुवात केली. तर तो मला असं वाटतं की खूप शुभ संकेत लगेचच आले. आणि अतिशय सुंदर अशी शंकर महाराजांची मूर्ती, मागे स्वामी समर्थांचा सुंदर असा फोटो, आणि आम्ही 5 जणी होतो, आम्हाला प्रत्येकाला त्यांनी आरती ओवाळायला दिली. तर साक्षात शंकर महाराजांनी अशा प्रकारे मला दृष्टांत दिला आणि तिथे शंकर महाराजांची आरती करून आम्ही परिक्रमेला सुरुवात केली. आता मैयानी आम्हाला दर्शन कसं दिलं? 3 परिक्रमा झाल्यानंतर मला माझ्या जावेने पण विचारलं होतं की अगे नक्कीच तुला काहीतरी अनुभूती आली असेल. म्हणजे या परिक्रमेमध्ये असं मांडण्यात येतं की मैया तुम्हाला भेटतेच. तर मी तिला म्हटलं असं काही मला आठवत नाही गं, पण शंकर महाराजांची मला अनुभूती आली, मी तिला ती सांगितली होती. ह्या परिक्रमेच्या पहिल्या दिवशी आम्ही वडोदरामध्ये होतो आणि वडोदरामध्ये आम्ही ठरवलं की आम्हाला टिळकवाड्याला जर पोहोचायचं आहे तर टिळकवाड्याला आपण देवस्थानं करत करत मग टिळकवाड्याला आपण पोहोचूया. आणि आम्ही पोहोचला, तो दिवस होता सोमवार 22 मार्च, आणि 23 तारखेला आम्हाला पहाटेची आमची नर्मदा परिक्रमा होती. तर त्यावेळेस आम्ही देवदर्शन करत निघालो. तर आमचे जे राजेशभाई होते, तर राजेशभाईंना मी सांगितलं की आम्हाला वाटेमध्ये जे देवदर्शन घ्यायचं आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला जी आवर्जून मंदिरं दाखवली, त्याच्यामध्ये मी नाव घेईन सौभाग्य सुंदरी, अतिशय जागृत असलेलं देवस्थान. तर सौभाग्य सुंदरीचं दर्शन आमचं खूप छान झालं. मग त्याच्यानंतर आमचं जे दर्शन झाले अनुसूया माता मंदिर, हे पण जागृत देवस्थानं, आणि इतर खाटूश्याम मंदिर, मग अजून 1-2 अशी देवळं आमची झाली. आणि ती करत करत आम्ही दुपारच्या वेळेला आम्ही पोहोचलो ते रंगावधूत स्वामींच्या मठामध्ये. रंगावधूत स्वामींच्या मठात गेल्यावर ती दुपारची वेळ होती, आणि दुपारची वेळ असल्यामुळे आम्ही म्हटलं की मठात दर्शन होईल. पण तिथे गेल्यावर आम्हाला कळालं की 2:30पर्यंत मठ बंद असतो. पण तिथे अशी बाहेर बसायला जागा होती, म्हणून आम्ही तिथे गेलो. कोणीतरी आम्हाला सांगितलं की प्रसादाची वेळ आहे, तुम्ही जाऊन प्रसाद घेऊन टाका. तर आम्ही प्रसादाच्या इथे ठिकाणी गेलो, पण तिथे प्रसाद अवेलेबल नव्हता, प्रसाद संपलेला होता, तिथे बंद झालेलं होतं. आम्ही परत त्या ठिकाणी मठाच्या बाहेर तिथे येऊन थांबलो, आणि तिथे अशी पडवी होती जिथे बसायला जागा होती. आम्ही फॅन लावून तिथे बसलो. आम्ही तिथे जाऊन चढून बसायला, आणि मी तुम्हाला सांगते, हीच होती मैया. हे नंतर आम्हाला, म्हणजे नंतर मला हे कळालं. एक बाई आमच्यासमोर, मला लक्षात आलं की ती पण येऊन तिथे बसलेली आहे. आमच्यासोबत अजून एक मुंबईचा ग्रुप होता, आणि तो आमच्या तिथे समोर येऊन बसले होते. 4-5 लोकं ती समोर बसलेली होती. ह्या बाई येऊन बसल्या, आणि त्या आम्ही आता खाण्याचं काढलं तर त्या हसत आमच्याकडे बघत होता. म्हणजे त्यांनी अशी एक गाठोडं होतं त्यांच्या डोक्यावर कपड्यांचं, आणि त्यांनी ते आणून ठेवलं. आमच्या अगदी बाजूलाच, माझ्या नेक्स्ट, म्हणजे मी आणि माझी मैत्रीण वीणा आमच्या बाजूलाच बसल्या त्या. इकडनं माझ्या बाकीच्या 3 मैत्रिणी बसल्या होत्या, आणि त्यांनी पांढरी शुभ्र अशी त्यांनी साडी नेसलेली होती. तर मी म्हटलं, मैया परिक्रमा करणे आहे क्या? तर बोले हाँ बेटा. मी म्हटलं, आप अकेले परिक्रमा कर रहे? हाँ, अकेले ही कर रही हूँ. तर मी म्हटलं, कब से कर रहे आप परिक्रमा ये? तो म्हणे, महीना हो गया मैं परिक्रमा कर रही हूँ. तर मी म्हटलं अच्छा. तर म्हटलं आप कुछ खाएंगे क्या? आता आम्ही खायला बसलो होतो. आमच्याकडचं आम्ही काय काय आणलेलं होतं. माझ्या मैत्रिणी नाचणीचे लाडू होते, कोणी दशम्या, काय काय पराठे आणले होते, तर ते आम्ही खाण्यासाठी घेत होतो. बोले हां, खाऊंगे ना बेटा. तर माझ्या मैत्रिणी त्यांना नाचणीचा लाडू दिला. तो नाचणीचा लाडू त्यांनी लगेचच खाल्ला, आणि आम्ही जे बाकीचं आणलं होतं दशम्या वगैरे, तर ते त्यांना दिल्या. तर मी बघितलं की त्यांनी त्यांच्या त्या गाठोड्यामध्ये ठेवलं, आणि त्या लाडू खाऊन आमच्याकडे हसत बघत होत्या, आणि अतिशय प्रसन्न असा चेहरा, डोळे असे पिंगट, अतिशय सुंदर, कपाळाला टिकली नाही, पण पांढरं शुभ्र वस्त्र, गुजराती साडी नेसलेल्या. आणि मी त्यांना ऑब्झर्व करत होते. काय माहिती, मला सतत माझं त्यांच्याकडे लक्ष जात होतं, आणि मी त्यांच्या कानाकडे लक्ष दिले. तर त्यांचे कान पूर्ण असे गणपतीसारखे, असे
आपण म्हणतो सुपासारखे कान असे. आणि आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो रंगावतूत स्वामींचा मठ, त्याच्या बाहेर आहे साक्षात श्री गणपती बाप्पांनी स्थापित केलेली शिवलिंग, तिथं ती मंदिर आहे. तर राहून मी मैत्रिणीनं म्हटलं, पण यांचे कान ना सुपासारखेच आहे, म्हटलं गणपती बाप्पासारखे आहेत. त्या हसत होत्या कंटिन्यू आमच्याकडे बघून. तर आपण त्या क्षणाला आपण खूप भांबावल्यासारखे असतो. मी पण त्या व्यक्तीकडे बघत होतो आणि मी खाता खाता ना माझं लक्ष त्यांच्या पायाकडे गेलं. तर मी म्हटलं, ह्या बाई म्हटलं, आप कुछ चप्पल नहीं पहनते परिक्रमा कर रहे तो? नहीं बेटा, हम चप्पल नहीं पहनते. म्हटलं, आपके घर में कौन कौन है? तर म्हणे, है बेटियाँ है. तो म्हटलं, फिर आप अकेले कैसे निकले परिक्रमा? नहीं, बेटियाँ हैं, उनकी सबकी शादियाँ हो गई. तर मी म्हटलं, अच्छा आप अकेले निकले परिक्रमा के लिए? तर बोले, हाँ बेटा, मैं अकेले निकली हूँ. तर मी त्यांच्या पायाकडे बघितलं आणि मी म्हटलं, ह्या म्हणजे एवढं परिक्रमा करतायत आणि यांच्या पायाला एक भेग पण नाही आहे, स्वच्छ सुंदर पाय. पण अजिबात त्यावेळेला लक्षात नाही आलं की आपण यांना नमस्कार करायला पाहिजे काय. पण सारखं सतत पायाकडे आणि चेहऱ्याकडे म्हणजे असं खिळून राहिल्यासारखं माझं वारंवार लक्ष त्यांच्याकडे जात होतं. अतिशय बोलके आणि सुंदर डोळे आणि त्या डोळ्यामध्ये जणू काही सुचवत होत्या त्या की मी मैया आहे आणि तुला हे कसं लक्षात येत नाही आहे. अजिबात. आणि इतकी पांढरी स्वच्छ साडी, साडीवर कुठेही मळाल्याचं काही नाही आहे. म्हणजे आज एखादी बाई जी परिक्रमा करत असेल तिची साडी मळालेली असेल, काही असेल, कुठे धुळीचा लवलेश नाही, त्यांच्या पायाला नाही, स्वच्छ सुंदर बोटं. आणि काही नाही, त्या बसल्या. आणि नंतर आम्हाला लक्षात आलं की तिथे मठ उघडलेलं आहे. आम्ही मठात नमस्कार वगैरे करायला गेलो, नारेश्वर मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं. आणि नंतर मी नारेश्वराचं मंदिर घेऊन मी परत त्या साईडला बघत होते, तर तिथेच होत्या त्या गाठोड्याचं. मठातनं जेव्हा मी बाहेर आले तेव्हा त्या बाई मला कुठेही दिसल्या नाही. पण तेव्हाही लक्षात नाही आलं की ही नर्मदा मैया होती. तर हे सगळं झाल्यानंतर मी माझ्या मैत्रिणीशी बोलत होते की ती सांगत होती की कन्यापूजनसाठी तिने वह्या आणि पेन्सिलचे बॉक्स आणले. तर मी तिला म्हटलं, अगं थोडं शृंगारचं द्यायचं असतं, तर माझ्याकडे टिकलीची पाकिटं जास्त आहेत, मी बाकीचं आणलं आहे शृंगारचं, तर तू टिकलीची पाकिटं आवर्जून द्या. तर हे आमच्या दोघींमधला संवाद होता. यात काहीच संबंध नव्हता कोणी ऐकण्याचा वगैरे. आमच्या सोबत ज्या मैत्रिणी होत्या त्या पण मठात होत्या, कुठं तरी आम्ही दोघेच होतो. आणि ही दर्शन करून बाहेर गेली तेव्हा तिच्याकडे एक कुमारिका पळत पळत आली आणि ती म्हटली की मैया मुझे बिंदी दो ना. तर बघा ह्या गोष्टी कशा घडतात. तर ती म्हटली, अच्छा बिंदी, अभी मेरे पास नहीं है बिंदी, तो मैं 10 रुपये दूंगी तुमको, तो तुम बिंदी ले लेंगी क्या? तर ती म्हटली, हाँ मैं बिंदी ले लूँगी मैया. मैत्रिणीने माझ्या 10 रुपये काढून दिले आणि ती मुलगी पळत निघून गेली. तिथेच ज्या विकणाऱ्या बायका असतील तिथे ती बसलेली असेल कन्या. इथे आपण म्हणू शकत नाही की बाबा अजून आपल्याला काही भेटलं असं कोणी, पण कन्यापूजनचं खूप महत्त्व आहे नर्मदा परिक्रमेत. तर ते आमच्या दोघींमधला संवाद ह्या मुलीने कधी ऐकला, कारण आम्ही तर आतमध्ये मठात बोललो होतो आणि ह्या मुलीने बरोबर आवर्जून येऊन माझ्या मैत्रिणीलाच ते पाकिट मागितलं. तर ह्या अशा काही काही गोष्टी आमच्या बाबतीत घडल्या. आणि म्हणजे ती मैया कुठेतरी भेटते आणि ती तुम्हाला भांबावून जाता तुम्ही त्यावेळेला. तुम्हाला लक्षात येत नाही की आपल्याजवळ मोबाईल आहेत, आपण फोटो काढायला. तर मी तुम्हाला सांगते की नर्मदा परिक्रमा करता असताना लक्षात घ्या, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही फोटो काढा, तुम्हाला लक्षात येईल, व्हिडिओ काढा. कुठेतरी ही मैया आपल्याला भेटते, कन्या आपल्याला अशी वेगळी भेटते आणि ती आपल्याला तिची अनुभूती देतेच. तुम्ही एकरूप होता. म्हणजे तुम्हाला मी सांगते की जेव्हा तुम्ही परिक्रमा करायला लागता तेव्हा आवर्जून तुमची जपमाळा पण ठेवा. जपाचं आजकाल छोटेशी यंत्र असतात, तुमच्या बोटात पण मावतात, तर त्याच्याने तुम्ही जप करू शकता. तर नक्की अनुभूती घ्या ह्या परिक्रमेची. आणि छान उत्साहात आम्ही टिळकवाड्याला पोहोचलो. टिळकवाड्याला पोहोचून आम्ही, तुम्हाला मी सांगते की टिळकवाड्याला पोहोचून आम्ही आमच्या हॉटेलमध्ये गेलो. आम्ही जेवण करून वगैरे शांत झोपलो. आणि याच्या पुढच्या परिक्रमेचा आम्हाला आलेले अनुभव म्हणजे दुसरा आणि तिसरा दिवस नक्की मी तुम्हाला सांगते. मैया साक्षात आम्हाला आशीर्वाद देऊन गेली, आम्हाला भेटून गेली परिक्रमेच्या पहिल्याच दिवशी. आपण खूप एकरूप होऊन जातो त्या मैयासाठी. अशी ही मैया अतिशय पुण्यदायिनी. आणि मला असं वाटतं की त्या मैयाचे आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही त्या तत्वाशी आधी एकरूप व्हा. खूप भरभरून आशीर्वाद देणारी ही मैया
प्रेमाने मला आल्यानंतर आत्ता काही दिवसानंतर मला सारखा तो चेहरा परत यायला लागला. तेव्हा मला जाणवलं की ही साक्षात मैया आपल्याला भेटून गेली आणि आपण त्यावेळेस भांबावून गेलो होतो. आपल्याला लक्षात नाही आलं की अरे आपण तिला नमस्कार करायला पाहिजे होता. पूजा, तुम्हाला ज्या क्षणाला असं वाटतं कोणी तुम्हाला भेटतंय, तुमच्याकडे काय आहे, तुम्हाला ते द्यायची गरज आहे, तुमच्याकडे 10ची नोट असेल, काय असेल, तुमच्याकडे खाण्याची गोष्ट आहे, तर ते नक्की द्या. कुमारिकेच्या स्वरूपात, एखाद्या स्त्रीच्या स्वरूपात मैया तुम्हाला भेट देतेच. खूप एकरूप होता तुम्ही त्या तत्वाशी. खूप खूप मी त्या मैयाचं स्वरूप आठवून मी त्या स्वरूपाला मी नमस्कार करते. मैया, मला माफ कर, कृपया मला माफ कर. तू आम्हाला सगळ्यांना दर्शन दिलंस. स्वीकार कर आमचा नमस्कार. तू साष्टांग प्रणिपात. हे मैया, दरवर्षी आमच्याकडनं तू ही परिक्रमा करून घे 21 किलोमीटरची. आमची आंतरिक शक्ती अशी सदैव वाढलेली राहू दे. दरवर्षी आम्हाला तुझे आशीर्वाद दे हे मैया. खूप खूप आभार, खूप खूप आभार, खूप खूप आभार. विविध दैवी शक्तींची आम्हाला पहिल्याच दिवशी अनुभूती आली. सौभाग्य सुंदरी अनुसूया माता, कुबेर भंडारी येथील कालिका माता, सगळ्या ठिकाणी आम्हाला आरती मिळाल्या. खूप खूप आभार मानते मी या नर्मदा परिक्रमेचे. आयुष्यात एकदा तरी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा सगळ्यांनी करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम. शिवकन्या आपल्याला आशीर्वाद देतेच. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नक्की आपण पुढच्या भागात भेटूया. सगळ्यांचे खूप खूप आभार. मी पीस रेकीतर्फे तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. मी रेकी ग्रँड मास्टर रेखा. आत्तापर्यंत ह्या शिवशक्तीच्या आशीर्वादाने माझ्याकडून 250च्या वर लोकांना रेकीचे उपचार झालेले आहेत, रेकीच्या दीक्षा झालेल्या आहेत. जवळपास 42 रेकी मास्टर या शिवशक्तीमुळे मी तयार केलेले आहेत. 3 रेकीचे ग्रँड मास्टर झालेले आहेत. माझ्या रेकीच्या गुरु वासंती त्या अभ्यंकर ज्या सूक्ष्म स्वरूपामध्ये मला आशीर्वाद देत आहेत. वासंतीताई, तुमचे खूप आभार. तुमचे स्वप्न प्रत्येक घरामध्ये एक रेकी मास्टर असावा, ते मी पूर्ण करण्याचा संकल्प केलेला आहे. असेच तुमचे आशीर्वाद सदैव मला माझ्या पीस रेकी फॅमिलीतल्या प्रत्येकाला मिळत राहू दे. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की आपल्या जवळच्या लोकांना शेअर करा, त्यांनाही मिळू द्या या शिवशक्तीचे आशीर्वाद. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम.